विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत वाद. ठाकरेंना फोन केले पण अद्याप संपर्क नाही. नाना पटोलेंची माहिती. महायुतीमध्ये निधी वाटपावरून वादाची शक्यता. निधी वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नाराज. मुख्यमंत्री स्वतः अजित पवारांशी बोलणार. वरच्यावरील बैठकीत एकनाथ शिंदेंचं आमदारांना आश्वासन. युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. बारामतीतून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. जरांगेंची प्रकृती खालावली. आरोग्य पथकाकडून तपासणी. उपचार घ्यायला जरांगेंचा नकार. नायडू नितीश कुमारांमुळे मोदींच्या हातात सत्ता. मोदींची सत्ता उधारीची. संजय राऊतांचा निशाणा. तर मित्रपक्षांना छोटी मंत्रालय देऊन सन्मान न केल्याची टीका. जनतेचं काम करा, अहंकार बाळगू नका. सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाजप नेत्यांना कांतीचक्या. तर मणिपूरमधला वाद मिटवण्यासाठी प्राथमिकता ठेवा. मोदी सरकारलाही भागवतांचा सल्ला. नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्र्यांचं वर्क मोड ऑन. एस जयशंकर, अश्विनी वैष्णव, चिराग पासवान यांच्यासह अनेक मंत्र्यांनी स्वीकारला पदभार. पेट्रोल भरताना मोबाईल काढताच दुचाकीला आग. संभाजीनगरच्या वाळूजमधली घटना. वेळेत आग विझवल्यानं अनर्थ टळला. मराठवाड्यात मुसळधार पावसाची हजेरी. बीड, जालना, धाराशिव, परभणीत तुफान पाऊस. नदी नाले ओढ्यांना पूर. लालबागच्या राजाचं 91वं वर्ष. आज मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार मधुसूदन कांबळींनी केलं पाद्यपूजन.